देखील इथे कमेंट्स येते आहे. पुढच्या वर्षी सर नक्कीच 77,777 रुपयाचं पारितोषिक असेल. याच एक मोठी घोषणा या निमित्तानं होते. थँक्यू व्हेरी मच. चेतन पावशे यांची देखील कमेंट्स. अतिशय सुरेख असं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. धन्यवाद आपलं देखील मनापासून. तर त्याचबरोबर फैजल शिरगावकर यांच्याकडून देखील बेस्ट लाईव्ह स्ट्रीमिंग इन दापोली तालुका वनली दापोली इव्हेंट्स. थँक्यू व्हेरी मच आपलं देखील मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जातोय या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकाचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी माझे मित्र ऍडव्होकेट सनी मोहिते यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. जाऊया मॅच कडे, जिथे एक रोमहर्षक मुकाबला या सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तमाम रसिक प्रेक्षक सर्व खेळूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जिथे आघाडीचे फलंदाज रोहित आणि शुभम जाधव हे खेळण्यासाठी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत, परंतु पहिलं षटक ज्याचा जज्बा, ज्याची स्टाईल अगदी क्वालिटी दर्जाचे गौरव पाटील या गावचाच खेळाडू आहे. जिथे रुचित पाटील आणि गौरव पाटील या जोड गोळीने तर आग लावली होती मॅच मध्ये. एका बाजूला असेल तर मानगावचा बाहुबली म्हणजेच शुभम जाधव, तसंच तर जर पाहायला गेलं ओरम फॉर्मॅट तर सातत्याने खेळत असतो गौरव, परंतु अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. अंडरआर्म क्रिकेटचा किंग म्हटलं जातं गौरव पाटील या खेळाडूला. अगदी उच्च दर्जाचे स्ट्रोक खेळत असतो, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर नक्कीच करत असतो, पण तो क्रिकेट कोणतंही असो, परंतु या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेलं प्रत्येक खेळाडू आपलं नाव मोठं करत असतो. अनोळखी या दरम्यान माझे परम मित्र हृदयजी नाटेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. इथे मात्र रसिक प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. अंतिम मुकाबला आहे आणि मोठ्या प्रमाणे प्रतिसाद रसिक प्रेक्षकांचा येणार गरजेचं आहे. जिथे शिंदे सर सांगतायत ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. पहिलं चेंडू या अंतिम मुकाबल्याचं टाकण्यासाठी गौरव तयार आहे शुभम जाधव याच्या विरोधात. फुल टॉल चेंडू आहे, नो बॉल दिले, पनिश केले. आणि इथे आपण पाहायला गेलं तर पंच काही जबरदस्त स्ट्रोक षटकार आलाय. नो बॉल. पहिलाच गोलंदाजीची सुरुवात इथे मात्र नो चेंडूने टाकली गेली आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल गौरव पाटील याच्या माध्यमातून. मागचं षटक जे आपण बघितलं होतं, मागचा सामना रंगतदार बनला होता. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला आणि त्या शेवटच्या षटकापर्यंत जात असताना शेवटचा चेंडू देखील निर्णायक ठरला होता. जिथे तेजस एक्सप्रेस दहाडली होते, अगदी पटरीवरती चालत होती, चांगले टप्पे टाकले होते. इथं गौरवनं सुरुवात मात्र खराब चेंडूने टाकलाय. नेव्हर माइंड, या ठिकाणी बघा ज्या गोष्टी आहेत त्या मागं सोडा, पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करा. ओव्हर द विकेट गौरव तयार आहे. इथे पुन्हा एकदा इथे आपण मानगावचा बाहुबली. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. गौरव महागडं षटक टाकतोय कदाचित. पहिला चेंडू नो टाकला, जिथे 7 धावा त्यांनी खर्च केल्या. हा फुल टॉस दिला, अगदी शुभम जाधवच्या बॅटच्या रडार मध्ये होता आणि तिथे मात्र लॉंग लेग क्षेत्राच्या पलीकडे षटकार आला. काय बॅटिंग चालली इथे. आणि वेळेचं बंधन, टाइम इज एव्हरीथिंग, टाइम इज मनी, लक्षात घ्यायचंय सर्वांनी. वेळ नक्कीच ही माणसासाठी एकदा निघून गेली की ती वेळ येत नसते. इथं ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार आहे खेळाडू. पुन्हा एकदा फाईन मध्ये चेंडूला खेळलेला भिरकवण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच ड्राईव्ह केलं होतं फाईनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते आणि बघता बघता या ठिकाणी आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे ओव्हर थ्रो देखील केले गेले पांडूच्या माध्यमातून आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे आपण पाहिलं गेलं शुभम जाधव हा खेळाडू इंजर्ड आहे, तरी सुद्धा मैदानामध्ये चांगला खेळ तो सादर करतोय. इथे 3 रन्स काढलेले आहेत.
एक्स्ट्राचे धाव देखील एक खर्च केले गेले. तर त्याचप्रमाणे मागच्या 2 षटकारासाठी मोहसिन भाई रखंगे यांच्या माध्यमातून शुभम जाधवसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मॅच मात्र रंगतदार बनले. स्कोर कार्ड पोहोचले तर या ठिकाणी 16 या आकड्यावरती. तर आतापर्यंत 2च चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडूंमध्ये गौरवनं 16 धावा खर्च केले. हे षटक मात्र मोठं होणार. आपण क्वार्टर फायनलचा मुकाबला बघितला होता. रोहितनं बॅटिंग चांगली केली होती. सेमी फायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील सुरुवात चांगली. इथे लॉफ केलाय स्क्वेअर लेग रिझन पण इकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथे सुंदर असं डिफेन्स आपल्याला म्हणावं लागलं पण तो चेंडू सीमारेषच्या पलीकडे चार चेंडू तर हे नक्कीच हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न रोहित आणि शुभम या दोघांच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. दोन्ही संघ अगदी मजबूत परिस्थितीमध्ये आपण पाहतोय परंतु एका बाजूला कुठेतरी गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक आल्यानंतर या चेंडूवरती एक चौकार आला. मागच्या चेंडूवरती तिहेरी धावा घेतल्यात. आतापर्यंत गोलंदाजाला नक्कीच त्याच्यावरती प्रहार केले जात आहेत. गौरव पाटील कॅल्क्युलेशन गोलंदाजी करत होता. अगदी किफायतशीर षटक. अगदी सेमीफायनल पर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर या फायनल मध्ये तो महागडा ठरतोय. चौकार षटकारांचाच बहुसार केला जातो बॅटर्सच्या माध्यमातून. रोहितला आपण बघतोय. हा रोहित देखील कमी नाही. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळून आलाय. तर जिथे अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव तर आहे गौरवला पण ते ओव्हरआर्म क्रिकेट फॉर्मॅट देखील तो सातत्यानं चांगल्या पद्धतीने खेळत असतो. इथे ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गौरव तयार. त्याच्या विरोधामध्ये भिरकावलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जेल पकडला जाईल का? येस सुपर जेल. बॅटर्स बॅटर्स या बाजून जायचं आपण. बॅटर्स नेम सांगायचंय. साहेब बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती आपण क्रमांक 3 वरती आपण सैफला बघतोय परंतु अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सूरजनं केलंय. प्रबळ दावेदार म्हणू शकतो तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा. कारण का वाय नॉट कारण का त्यांनी आता मात्र डोळ्यांचं पारणं फेडणारं झेळ पकडलाय. जिथे आपल्या संघासाठी एक मोठं योगदान एक आक्रमक खेळाडू होता रोहित. त्याला डगआउटच्या रस्त्याला पाठवलंय. गौरवनं कमबॅक आणलाय. विकेटचं पतन झालंय. मागडे तर षटक आहे परंतु सैफ हा देखील तेवढाच व्हॅन्डलिझम डिपार्टमेंटचा खेळाडू आहे. आक्रमक खेळाडू आहे. तो देखील लगेचच आक्रमक पवित्र घेऊ शकतो. क्षमता मोठी आहे त्याच्यामध्ये. फुल टॉस चेंडू हवाई यात्रेवरती पाठवलाय. चेंडूला पंख लागलेत. चेंडू सीमारेषा पलीकडे येतो. मॅसिव्ह स्ट्रोक बँडेड षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. डीजे वाल्याला नक्कीच आम्ही तुम्हाला सांगतो आपलं गाणं प्ले करा. फक्त तुमचा जो व्हॉइस असेल तो कमी करून ठेवा. एकदा काय स्ट्रोक चांगले आले की तुम्ही लगेच गाणं सॉन्ग जे आहे ते प्ले करायचंय. इथे हवाई यात्रेवरती आपण पाहतोय रुचित पाटील चेंडू पर्यंत पोहोचलाय. यस सक्सेसफुली विकेटचं बटन.
धन्यवाद जे धन्यवाद. बघा टेनिस क्रिकेटची जी इंडियाची टीम बनवली जाते असे निलेश परमार यांचे परम मित्र पराग गुडगेकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सूरजनी जो झेल टिपला होता त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मॅच झाल्यानंतर आपण कॅश प्राइज नक्कीच घेऊन जायचंय. निलेशजी परमार तुम्हाला माहित असेल की एक मोठं व्यक्तिमत्व आहे जे टेनिसची क्रिकेटची टीम आपल्या भारताच्या बाहेर दुबई असेल, शारजाच्या अशा मोठमोठ्या ज्या स्पर्धा असेल, T10 असेल, त्या मोठमोठ्या स्पर्धेसाठी जी टीम बनवली जाते त्याच्यासाठी निलेश परमार सर असतात आणि त्यांचे परम मित्र इथे पराग गुडगेकर सर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून जो सूरजने झेल टिपला होता त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. एक षटकाचा खेळ संपलेला आहे जिथे धाव संख्या आपण पाहायला गेलं 26 धावा. सो धन्यवाद. यहाँ पर फिर एक मरतबा गेंदबाजी मार पर बॉलर तैयार होता है. फुल टॉस गेंद, शायद यहाँ पर गेंद जाती हुई काफी तेजी के साथ सीमा रेखा की तरफ. नो बॉल का इशारा होगा, लेकिन क्या वो गेंद गई है सीमा रेखा के बाहर? क्या अंपायर का डिसीजन आएगा? और यहाँ पर नो बॉल का इशारा होगा और साथ ही साथ गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर. जरा साइड ला बाळू. सो यहाँ पर फिर एक मरतबा गेंदबाज तैयार होंगे. इस बार फुल टॉस गेंद, गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर. नीचे अगर यहाँ पर फुल टॉस गेंद डालोगे तो शायद शुभम के जादव से वो बेहतरीन खूबसूरत सिक्सर जरूर देखने को मिलेगा. ये बाहुबली खिलाड़ी है दोस्तों. ये रायगढ़ के टाइगर के हमने उस्मान पटेल को देखा था. उसके बाद अगर किसी नाम की चर्चा जो लगातार होती है वो खिलाड़ी शुभम जादव है दोस्तों. ये पटाखों की आतिशबाजी जरूर देखने को मिलेगी क्योंकि इस तरह से दे दनादन बल्लेबाजी शुभम जादव के बल्ले से लगातार देखने को मिलती हुई. क्या इस बार भी वो शायद घुमाना चाहते थे? हल्की सी आवाज का आई थी, लेकिन यहां पर दबाव डालने का जरूर प्रयास किया था पांडु के द्वारा, लेकिन अपील जरूर की थी, लेकिन वो कॉन्फिडेंस जरूर देखने को नहीं मिला था. अगर यहां पर जोरदार आवाज के साथ उसी में कॉन्फिडेंस देखने को मिलता तो यकीनन मजा आता. आशीष शिरगांवकर सर इस समय मालदीव से इस प्रतियोगिता देख रहे हैं. धन्यवाद, आपका भी यहां पर ढेर सारा स्वागत. काशीनाथ काल पाटिल सर शुभकामनाएं जरूर दी है और इसी के साथ यहाँ पर कहीं ना कहीं आगे डालने का प्रयास और यह अपील होती हुई वापस आना पड़ेगा. शुभम जादव बैक टू पेविलियन. थैंक यू वेरी मच डीजे. जिस खिलाड़ी ने पूरी तरह से माहौल ही चेंज किया था, टॉप गियर पर गाड़ी चलाते हुए सीधा वो रंपम पम आगे बढ़ रहे थे, वही शुभम जादव की वो जो आक्रामक पारी को इस समय संपुष्ट किया है. क्या लाजवाब इस समय वो गेंदबाजी का परिचय देते हुए तारीफ करने चाहिए इस समय वो गेंदबाज की, जिस तरह से अभी तक उन्होंने परिचय दिया है. हालांकि पहली गेंद के ऊपर वो शानदार स्ट्रोक हमने देखा था, लेकिन उसके बाद इससे बढ़िया तो वापसी हो ही नहीं सकती. यहां पर देखा जाए तो काशीनाथ पाटिल गुजरात से इस प्रतियोगिता को देख रहे हैं. धन्यवाद, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. तन्मय खड़े के द्वारा यहाँ पर ढेर सारी शुभकामनाएं. और फिर एक मर्तबा जड़ों में डालने का प्रयास, लेग स्टंप को वो मिस करती हुई गेंद. अंपायर के जरिए यहाँ पर वाइड का इशारा. मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर यहाँ पर सिंगल रनों का इजाफा होता हुआ और सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर रन संख्या 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर. कबाल का मुकाबला अभी तक घटता हुआ इस समय दोनों भी टीमों के लिए. जिस तरह से इस ओवर में वो पलटवार देखने को मिला है, वो पलटवार गजब का था. शुभम जादव के आउट होने के बाद पूरी तरह से सन्नाटा देखने को मिलता हुआ
वो पिन ड्रॉप साइलेंस देखने को मिलता हुआ, लेकिन घेर चेंज करने की आवश्यकता होगी अतुल को भी। अतुल यहाँ पर रिवर्स कैपट करना, यहाँ पर देखा जाए तो स्क्वेयर लेग की तरफ गेंद को खेलना चाहते थे। गुड़गाट एक तमाशा देख, शायद वही माहौल था, तो मैं शायद विकेट गिर सकता था अगर वो सीधा थ्रो आता विकेट कीपर पांडु के हाथों में, लेकिन यहाँ पर किस्मत का साथ नहीं मिला था, अन्यथा किसी ना किसी एक खिलाड़ी को वापस लौटना पड़ सकता था। शायद किस्मत का साथ मिलता हुआ बल्लेबाज को। दोनों के साथ ही साथ इस समय काफी तेजी के साथ अब स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ इस समय। अतुल इस समय वो अंडरस्टैंडिंग के साथ खेलने की आवश्यकता होगी। थोड़ा सा भी यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिलेगा तो विकेट खोने का डर हो सकता है। डर से बड़ा कोई वायरस नहीं, हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं। ये फुल टॉस डिलीवरी थी, लोअर फुल टॉस, गेंद को ड्राइव किया था यहाँ पर डीप फाइन लेग की तरफ। फील्डर वहां पर मौजूद थे, लेकिन बड़े आसानी के साथ अब पर सिंगल मिलेगा और सिंगल के साथ अब ट्राई को रोटेट करते हुए रन संख्या आगे बढ़ते हुए इस समय बल्लेबाजी करने वाली टीम दरिया सागर की, माफ कीजिए दरिया सागर की जो टीम है इस समय वो फील्डिंग करते हुए, जबकि नाइट राइडर्स की टीम इस समय वो बल्लेबाजी कर रहे हैं। यहां पर देखा जाए तो गुड लेंथ पर डिलीवरी को फेंका था, बेहतरीन गेंदबाजी का परिचय। शुरुआत यहां पर खराब की थी, लेकिन उसके बाद सिक्सर, लेकिन जहां पर वो कमबैक हमने देखा था, शानदार गेंदबाजी शुभम को उन्होंने वो सीधा बैक टू पैवलियन चलता किया था। और इसी के साथ ओवर का खात्मा, ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ते हुए 41 रन 41 रन। धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जातो मैदानाकडे. एक मोठी लढत जी आपण बघतोय. 41-3 इथे बॅटिंग करणारा नाईट रायडर्सचा संघ. लवकरात लवकर चला गोलंदाजाला आपण पाचारण करा, जिथे आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आज गरीब नवाज यांच्या हिस्टॉरिकल मैदानामध्ये आपण रंगताना पाहतोय. काय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर अनेक खेळाडूने केले. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक रती महारथी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळून गेले. तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य बनलंय, ही देशापुरती फक्त मर्यादित स्पर्धा नाहीये, तर या भारताच्या बाहेर देखील अगदी युरोप असेल, त्यानंतर युक्रेन वरून असतील, त्यानंतर आपण पाहिलं गेलं ओमन, अशा बाहेरच्या देशांमधून देखील आपले जे भारतातले जे सर्व आहेत, जे स्थायिक आहेत, परंतु त्या ठिकाणी कामानिमित्त बाहेर त्या संपूर्ण स्पर्धेचा ते या ठिकाणी आनंद घेत आहेत. बॉलरचं नाव सांगा. तर आपण पाहायला गेलं तर सतीश ऑन स्ट्राईक वरती तयार असेल, जिथे आपण दर्शनची गोलंदाजी बघतोय. थेट दुबईतून देखील ही स्पर्धा नक्कीच बघितली जाते. घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतला जातो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जगात आपले इव्हेंट इथे विरकावला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बॉल त्याच्या हातामध्ये चेंडू टावल झालाय. तिथे चांगला थ्रो म्हणावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक आपण पाहतोय तर तिसरं चालू आहे. दिशे दर्शनचं दर्शन घडलंय. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेले आहेत. काय गजबची गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या दोन चेंडूंवरती येथे जो बॅटर्स आहे त्याला थांबवण्याचं नक्कीच काम केलं जात आहे. अतुल अगदी आपण पाहिलं गेला समोरच्या दिशेने कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी जबरदस्त स्ट्रोक होता. इथं डिक्लेअर सेक्शन मध्ये दुहेरी धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. धावांचा डोंगर उभा राहील या मॅच मध्ये, यात मात्र शंका नाहीये. ज्या वेळेला 2 षटकं संपली होती, 41 धावा दाफलकावधी जोडल्या गेल्या होत्या नाईट रायडर्स या संघाच्या माध्यमातून. तर येणाऱ्या पुढचे षटक क्रमांक तिसरा आहे. पहिले 2 चेंडू ज्याच्यावरची सिंगल, तिसरा चेंडू बघितला दुहेरी धावा आल्या. इथे फ्लिक केले. हवाई यात्रेवरती चेंडू आहे. सूरज त्यानं मागच्या षटकामध्ये एक सुंदर झेल टिपला होता आणि तिथे सुंदर असा थ्रो देखील म्हणावा लागेल.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगला हा ताळमेळ आपण पाहतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जिथे बॅटिंग करणार आपण शुभम जाधवला बघितलं, तो स्वस्त्यामध्ये परतला, मोठे स्ट्रोक आले होते, छोटीशी पारी खेळला, अगदी प्रभावित करणारी पारी आपण शुभम जाधवच्या माध्यमातून बघितले. परंतु त्यानंतर जर आपण पाहायला गेला इथे पॅडल शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. पंचांच्या दुनियात या ठिकाणी भूमी समांतर केले जात आहेत. इथे एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. अगदी 7 चेंडूंचा सामना आपण पाहतोय. तर शुभम जाधवनं केलं होतं तो वैयक्तिकरित्या 25 धावा खेळला. अगदी मोठी अशी फटकेबाजी केली, त्याच्या बॅटमधून चांगलं असं योगदान नाईट रायडर्स या संघाला त्यांनी दिलंय. पुन्हा एकदा नो लुक शॉट. इथे फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे निसर्गाची अडथळा मोठ्या प्रमाणात आहे. एक धाव कंप्लीट अतिशय वेगानं, दुसरी धाव देखील अतिशय वेगानं कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी बघा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न हा सक्सेसफुली आहे. 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय या मॅच मध्ये, जो सतीश आणि त्याचा साथीदार अतुल यांच्या माध्यमातून आहे. या 3 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलंय. 51 धावा, संघाचं अर्धशतक या ठिकाणी लागलंय. अगदी लॉफ केलं मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या दिशेनं गौरव पाटील पकडला गेला चेल. या ठिकाणी बॅटर्स होतोय फेल, त्याचा संपला खेळ. षटक क्रमांक 3चा सर खेळ संपलेला आहे, जिथे धावसंख्या आपण पाहायला गेले तर स्थिरावलेली आहे 51. 51ला 4 नाईट रायडर्स. नवीन बैटरचं नाव सांगा जरा प्लीज. कैफ. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो कैफ अब नए बल्लेबाज के तौर पर वो मैदान पर जाते हुए, रन संख्या यहाँ पर 51, 50 रन भी इसी के साथ वो स्कोर बोर्ड के ऊपर कंप्लीट होते हुए, यकीनन यहाँ पर 12 गेंदें अभी भी शेष होगी. अतुल इस समय यहाँ पर सफल होकर खेलने का प्रयास करना चाहते थे ऑन साइड की तरफ, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं. गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर पांडु के दस्तानों में, और आगे का जो काम किया था वो पांडु ने वो भी काफी कमाल का किया था. अगर गेंद हाथ से छूटी तो कहीं ना कहीं यहाँ पर सिंगल रन जरूर मिल सकता था. गेंदबाजी मार पर इस समय गेंदबाज तैयार होते हुए, ढेर सारी उम्मीदें होंगी कि यहाँ पर एका दूसरा विकेट जरूर छटकाएंगे, लेकिन क्या वो विकेट मिलेगा? इस समय बिल्कुल बल्ले के रडार में थी. ऑफ साइड की तरफ गेंद को ड्राइव किया, जहां पर मिलेंगे 2 रन, और 2 रनों के साथ इस समय काफी तेजी के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां भी सुबह अल्लाह. इसके पहले शुभम जाधव के बल्ले से वो दे दनादन बल्लेबाजी हमने देखी थी, जहां पर पिछले मैच में लगातार 4 गेंदों पर 4 सिक्सर लगाए थे. दोस्तों, ये बाहुबली है रायगढ़ का. ना मैं हारूंगा ना मैं थकूंगा, बस मात्र यहाँ पर लड़ने के लिए आया हूं, अपोजिट टीम के साथ भिड़ने के लिए आया हूं, ये मंत्र उन्होंने बताया था. अब अतुल की पारी है, और इसी के साथ यहाँ पर गेंद बिल्कुल बल्ले के रडार में. फाइनल की तरफ गेंद को ड्राइव किया, पहला रन काफी तेजी के साथ भागे. क्या दूसरे की सोच होगी? बिल्कुल नहीं मिलेगा. यहाँ पर गेंद सीधा विकेट कीपर पांडु के दस्तानों में थी. मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा. सिंगल के साथ अब दोस्तों रन संख्या काफी तेजी के साथ आगे बढ़ते हुए 54 रन बने हैं. यहां से अगर कहीं ना कहीं 70 के आसपास निगाहें होनी चाहिए, वो निगाहें मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. और इस समय यहां पर सीधा फील्डर के हाथ में गेंद, और एक बड़ा झटका लगेगा. नेम प्लीज.
नए बल्लेबाज इस समय बल्लेबाजी करने के लिए वो स्ट्राइक पर जाएंगे। सूरज होंगे। अगर सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह पहले जलना भी पड़ेगा। क्या यहां पर जलने वाले हैं? गेंदबाज की क्या यहां पर ढेर सारी पिटाई होगी? लेकिन इस समय बिल्कुल बल्ले के रडार में थी फुल टॉस होती हुई डिलीवरी। गेंद को खेला था ऑन साइड की तरफ, जहां पर डीप मिड विकेट का जो खिलाड़ी था वो काफी तेजी के साथ स्क्वेयर लेग रीजन में जाते हुए गेंद को बड़ी आसानी के साथ रोका था। यहां पर देखिए तालियों की आवाज सुनाई देते हुए ये तारीफ होती, ये हौसला अफजाई करने का प्रयास। असगर बुरनकर सर यहाँ पर मौजूद है हमारे बीच में, उनका भी हार्दिक स्वागत और उनको यहाँ पर कमेंट्री बॉक्स में आने की यहाँ पर हम विनती करेंगे। ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए थोड़े से नाराज जरूर होंगे, लेकिन यहाँ पर ऑफ स्टंप के अतिरिक्त बाहर जाती हुई गेंद सिंगल के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 56 रन। ये 56 इंच का सीना है। हालांकि कद छोटा हो ना, कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है अतुल। जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है। ये हीरो बन सकता है। इस समय फिर एक मरतबा ऑन साइड की तरफ वो ड्राइव करना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा, सिंगल रन काफी तेजी के साथ भागते हुए क्या दूसरे की मांग होगी। और जब तक गेंद सीधा आती किसी फील्डर के हाथों के द्वारा वो गेंदबाज के हाथों में, उसके पहले बड़े अनुशासन के साथ ये दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ 2 रनों के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 58 रन। इसी के साथ शायद इस ओवर का भी खात्मा हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 58 रन। अठ्ठावन्न धावा 4 षटकाच्या अखेरीस लागलेल्या आहेत. शेवटचं षटक येथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय तर संभवतः गोलंदाज कोण आहे? तेजस या तेजस एक्सप्रेसला आपण गोलंदाजी करताना सेमीफायनल मध्ये 6 मध्ये 10 धावा डिफेन्स करताना बघितल्या. काहीच कमालची गोलंदाजी केली होती. मॅचचा हिरो ठरला होता. सेमीफायनल मध्ये चांगलं अशी कामगिरी देखील केली होती. परंतु सर आज आपण या फायनल मध्ये पोहोचलोय. गरीब नवाजचे सर्व एका खेळाडूचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. यांनी गेले 4 दिवस नाही तर संपूर्ण महिन्याच्या अगोदर हे मॅनेजमेंट केलंय. जबरदस्त असं मॅनेजमेंट आपण पाहतोय. अख्खा पूर्ण गरीब नावाचा जो संघ आहे ज्यांना आपण खेळताना बघतच असतो, परंतु यावेळी आपण पाहायला गेलं डिक्लर सेक्शन मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. पंचांच्या माध्यमातून 2 धावा घोषित केल्या जात आहेत. गरीब नावाचा हर एक जो सदस्य आहे, हर एक जो खेळाडू आहे, त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं सुंदर असं मॅनेजमेंट केलं गेलंय. आणि का नाही ही जी संपूर्ण स्पर्धा भारताबाहेर का प्रसिद्ध झाली आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की या भारतामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठमोठ्या स्पर्धा चालल्या आहेत, परंतु जी माझ्या बुरुंडीमध्ये आहे ती कुठेच नाही आहे. आणि ही स्पर्धा का खासियत ती स्पेशलिटी बनली, कारण की हे इथलं मॅनेजमेंट आहे. इथल्या मॅनेजमेंटने संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. 62 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचा टप्पा. आता मात्र जो बॅटर्स आहेत त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार केले जात नाहीयेत. इथे डिक्लेअर सेक्शन मध्ये दोन्ही चेंडू आपण बघितले. त्याला शॉर्ट ऑफ लेनच्या डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितली जाईल का? आणि इथे आपण पाहायला गेलं तर खेळाडू मात्र बाद झालाय. मोठा धक्का बसतोय. बॅटर्सचं नाव सांगायचंय. नवीन बॅटर्स एक सूरज आहे, एक सूरज आपण पाहतोय. दुसरा सूरज एक टेंबे आहे. हो इथे बॅटची कडा जिथे आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये विकेटचं पतन. खेळाडू बाद झालाय. कमॉन डीजे.
या ठिकाणी बघा अरमान, ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी गेलेला आहात तुमच्यासाठी कॅश प्राइज असेल जिथे कलंदर सर यांच्या माध्यमातून तुझ्या एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तर साद बुरुंडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्वतः मालक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हो, या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे, जिथे डिक्लस सेक्शन कडे चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय, परंतु एक सिंगल धाव नक्कीच आपण पंचांच्या माध्यमातून बघतोय का? एक सिंगल धाव असेल, एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड नक्कीच अतिशय वेगाने पुढे सरकले. 64 धावा धावफलकावती जोडल्या गेल्या, जिथे आतापर्यंत बॅटर्सला शांत आणि योग्य पद्धतीने बांधून ठेवण्याचं काम केलं. ओहो, यावेळेला बॅटच्या रॅडरमध्ये क्लास, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सूरज साठी या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज मोहसिन रखंगीसर यांच्या माध्यमातून आलाय. काय क्लास होता स्ट्रोक, डोळ्यांचं पारणं फेडलं होतं या षटकारानं. संपूर्ण स्पर्धेनं तर दिमागात प्रवेश केलाय, जिथे तेजस एक्सप्रेस याच्यावरती प्रहार केलाय. मी नक्कीच तुम्हाला सांगेन, या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला षटकार आपण पाहतोय तर या तेजसवरती पडलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅक टू बॅक, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्लास स्ट्रोक आहे, मॅक्सिमम मॅच स्ट्रोक षटकार. अ, 5 षटकाच्या अखेरीस 76 धावा झालेल्या आहेत, तर 77चं टार्गेट असेल. 30 चेंडू आणि 77 धावांचं टार्गेट. सनी, त्याचबरोबर या मॅचची जर आपण समरी बघितली तर या ठिकाणी शुभमने अतिशय शानदार सुरुवात करून दिली. 7 बॉलमध्ये 25 धावा बनवल्या, तर अतुलने देखील 10 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या. सूरजने मात्र शेवटच्या 2 बॉलमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो देखील नाबाद राहिला. तर दुसरीकडे सैफ, ज्याने 2 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या. आज गोलंदाज मात्र प्रचंड मागणी ठरले दर्यासागर या टीम कडून. आपण जर बघितलं तर अन्सारने 2 ओव्हरमध्ये 22 धावा देत 2 मात्र विकेट घेतल्या, तर त्याचबरोबर गौरव मात्र आपण बघितलं तर एका ओव्हरमध्ये 26 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर दर्शनने देखील एका ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. तेजस एक्सप्रेस बघाच्या मॅच मध्ये हिरो ठरला, परंतु या मॅच मध्ये खूप पिटाई झाली. 18 धावा त्याने खर्च केल्या, मात्र 1 विकेट देखील भेटली. तर एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा बनवल्या, 7 विकेट गेल्यात आणि सामना जिंकण्यासाठी आता 77 धावांची आवश्यकता असेल. इस मुकाबले को जीतने के लिए 77 रनों की आवश्यकता होगी. 5 ओवर का ये मुकाबला जिस तरह से शुरुआत करके दी थी, वो शुभम ने शुरुआत करके दी थी, उसके बाद वो अंजाम देने का जो काम किया था वो शायद वो सूरज ने दिया था. हर कोई अंजाम से अनजान था, लेकिन जो आखिरी 2 गेंदें हमने देखी थी वो सीधा सीमा रेखा के बाहर जाती हुई देखी थी. और अंत में जाकर यहां पर दरिया सागर की तरफ से ओपनर बल्लेबाज अब धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए स्ट्राइकर बल्लेबाज होंगे रुचित पाटिल, और साथ ही साथ ये गौरव होंगे. अपने टीम का अगर गौरव बनना है, आज ये पहले नंबर की जो खूबसूरत ट्रॉफी ये बुरुंडी कोलीवाड़ा की तरफ लेकर जाना है, तो आज चलना पड़ेगा. निजी जिंदगी का सर्वोत्तम यहाँ पर रिकॉर्ड आज हमारे सामने पेश करने की आवश्यकता होगी दोनों खिलाड़ियों को. एक तरफ है रुचित, जो कि रायगढ़ का घारिया भी जाना जाता है. आज यहाँ पर बुरुंडी के अंदर विस्फोटक बल्लेबाजी करता है, तो कहीं ना कहीं यहाँ पर नाम जरूर होगा. ज्या मैदानावरती गौरव, ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा गेले 10 वर्षे रंगले, त्याच मैदानावरती आज विजयाचा गुलाल उधळता आला पाहिजे.
तरच खऱ्या अर्थानं स्वप्न साकार होऊ शकेल. जिस मैदान पर लगातार यहाँ पर हार नसीब हुई थी, आज उसी मैदान पर यहाँ पर वो बेहतरीन प्रदर्शन दिखलाने के बाद वो जो पहले नंबर की जो ट्रॉफी है वो हमारे गांव में लेकर जाने की, क्या यहाँ पर पॉसिबल बन जाएगा, मौका मिलेगा? मिलेगा, लेकिन जिस तरह से वो बल्लेबाजी शुभम जादव के द्वारा देखती थी, अंत में जाकर वो लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर सूरज के द्वारा देखे थे, आज वही बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली, या तो रुचित पाटिल के द्वारा या तो गौरव पाटिल के द्वारा. तो यकीनन मजा आने वाला है दोस्तों. ये पाटिल लोगों का जो नाद होता है वो बेहतरीन होता है. मराठी में वो कहते हैं ना, पाटलांचा नाद कर आपण तो नाद खुळा असतो. ये पाटिल है, ये 2 पाटिल है. आज मैदान पर क्या वो गेंदबाजों की ढेर सारी पिटाई करेंगे और साथ ही साथ प्रदीप पाटिल भी होंगे. हर कोई पाटिल के पास आज हीरो बनने का मौका बनेगा, लेकिन उसके लिए भिड़ना पड़ेगा. अगर वो नाइट राइडर्स के खिलाड़ी शेर है तो भाई साहब आपको 1.25 शेर बनने की आवश्यकता है. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, लेकिन हरा कर जीतने वालों को वो सिकंदर कहते हैं. आज सिकंदर बनना पड़ेगा. लगातार पिछले 10 सालों में जो सपना हम लेकर आए थे, हर साल पार्टिसिपेट होते थे, कहीं ना कहीं हम फाइनल में पहुंचेंगे, लेकिन पिछले 10 साल वो ख्वाब पूरा नहीं हुआ था. आज इस मर्तबा क्या वो ख्वाब पूरा होने वाला है. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा कहते थे, सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते हैं, सपने तो वो होते हैं जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है. अगर यहां पर उस ख्वाब को हकीकत में तब्दील करना है तो आज अपने जिंदगी का वो सर्वोत्तम प्रदर्शन दिखलाने की आवश्यकता होगी. क्या वो निजी जिंदगी का सर्वोत्तम प्रदर्शन वो गौरव पाटिल के द्वारा देखने को मिलेगा? आज ये रायगढ़ का टाइगर इसी मैदान पर क्या वो धुआंधार बल्लेबाजी करते हुए तमाम गेंदबाजों की क्या वो ढेर सारी पिटाई करेगा? एक बार जोरदार तालियों के साथ शुरुआत करते हैं दूसरे इनिंग की. लेडीज एंड जेंटलमैन, बॉलर्स नेम सूरज होंगे. सो फिलहाल यहां पर वो सूरज तैयार होते हुए हो. गौरव की इस समय दांडी गुल जाना पड़ेगा पहली गेंद के ऊपर, सीधा बैक टू पैविलियन. धन्यवाद. यहाँ पर इतनी खूबसूरत गेंदबाजी शायद यहाँ पर इसके पहले कभी देखने को नहीं मिली थी, लेकिन जिस तरह से वो पहली गेंद के ऊपर पहला विकेट चटकाया, बाहुबली को सीधा बैक टू पैविलियन पहुंचाया, क्या लाजवाब वो गेंदबाजी का परिचय दिया था. पहली गेंद के ऊपर गौरव पाटिल को चलता कर दिया सीधा बैक टू पैविलियन. असंभव को वो संभव बनाते हैं, अनहोनी को वो होनी में बदलते हैं. तहे दिल से यहाँ पर इस्तकबाल करते हैं तमाम मेहमान का. जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी में शुरुआत की है, इससे बढ़िया शुरुआत शायद कभी हो ही नहीं सकती. क्या ये जीत के हार्ट सुनाई दे रहे जो पहला विकेट चटकाया, और उसी के साथ यहाँ पर बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. हल्की सी अपील, लेकिन यहाँ पर खारिज किया था अपील को. लेग बाइज के रूप में यहाँ पर मात्र मिलेगा सिंगल. सिंगल के साथ यहाँ पर टीम का खाता खोलता हुआ. कोई गिरने में राजी है तो कोई गिराने में राजी है. गौरव कोई गिरने में राजी है तो कोई गिराने में राजी है, लेकिन जो गिर कर उठता है वही सवारताबाजी है. आज यहाँ पर सवारने की आवश्यकता है. ये फुल टॉस गेंद थी. क्या यहाँ पर मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर रन मिलेंगे? यहाँ पर तो क्या गेंद सीधा सीमा रेखा की तरफ जाएगी, वाइड का इशारा, और साथ ही साथ गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए
यहाँ पर दोबारा तैयार और सफल होकर खेलने का प्रयास किया था। गेंद जाती हुई सीधा वो शॉर्ट टूर्नामेंट के खिलाड़ी उनके पास, लेकिन यहाँ पर थोड़ी सी तू मैं बीच मैदान पर देखने को मिलती हुई। दोहरी मानसिकता के जरूर शिकार बन सकते थे अगर यहाँ पर रन लेने का प्रयास करते तो। यहाँ पर किस्मत का साथ मिलता हुआ बाल बाल बचे थे। अगर वो सीधा डायरेक्ट हिट होती तो कहीं ना कहीं करीबी मामला हो सकता था। गेंद फिर एक मरतबा गेंदबाज के हाथों में होगी। स्ट्राइक पर होंगे रुचित, जिन्होंने पूरी तरह से तहलका मचाए समूचे प्रतियोगिता में। ओहो शानदार चौक, फायर हैंडसम, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। गरीब नवाज क्रिकेट बाबू प्लीज. गरीब नवाज क्रिकेट क्लब बोरोंडी आणि भरोले मर्यादित 5 षटकाच्या वरील स्पर्धा. ही स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि 2024 चालू आहे. आणि शाबीर भाई आणि हमीद भाई आम्ही गरीब नाव तुमच्याकडे एक विनंती करतोय की 2024 आणि एक वर्ष 2025 म्हणजे कसं आहे 25 आणि 25 50. तर तुमच्या दोघांकडे आमची विनंती आहे की पुढचं वर्ष जर 25 जर करून दिलं तर ह्याच्याहून चांगलं म्हणजे एक टुर्नामेंट भरवायला होईल. तर तुमच्याकडे आमची दोघांची एक म्हणजे गरीब नावची सर्व खेळाडूंची विनंती आहे की आमची टुर्नामेंट 25 ला करून द्या. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करू शकताय. अपन बामने सर, आपका भी हार्दिक स्वागत है। और इस समय पैरों में डालने का प्रयास, यस 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 यस, इट इज गॉन। रुचित पाटिल इस समय डकआउट की तरफ वापस आते हुए है। बारह रन इस समय 2 विकेट के नुकसान पर। और जिस तरह से विकेट चटका यहाँ पर गेंदबाजों के द्वारा बेमिसाल गेंदबाजी का परिचय यहाँ पर देखने को मिलता हुआ। तारीफ करनी चाहिए जिस तरह से उन्होंने रुचित पाटिल को सीधा बैक टू पेविलियन भेजा, असंभव को वो संभव बनाते हुए नजर आ रहे हैं। धन्यवाद यहाँ पर ऑर्गेनाइजर टीम की तरफ से इस समय मेहमानों को सम्मानित करते हुए, जिन्होंने यहाँ पर ढेर सारा कंट्रीब्यूशन दिया इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। और इस समय फिर एक मरतबा हल्की से अपील, सीधा विकेटों के सामने थे लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल था और गेंद शायद यहाँ पर विकेटों के ऊपर से जा रही थी। और इसी के साथ यहाँ पर ओवर की खात्मा होता हुआ समाप्ति के बाद इस ओवर के 12 रन 2 विकेट के नुकसान पर। आहे ही जी फायनल खेळत आहे फिल्डिंग करते ती कल्या बोरवणकर यांची टीम आहे. असं असं थँक्यू. तुमचं काय दरवर्षी आम्हाला हे असतोच ते बोलायलाच नको, सर्वांनाच माहिती आहे. पुढच्या वर्षी आकडा सांगून झालेला 77. चला मॅच कडे जाऊयात. मोठी रंगत आपण पाहतोय. कोलकाता 14 या आकड्यावरती दुसरा षटक चालू आहे. तर जिथे शुभम जाधव तो इंजर्ड आहे म्हणून गोलंदाजी करत नाही, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा देखील एक मुख्य ऑलराऊंडरची भूमिका नक्कीच निभावत असतो. अनेक स्पर्धेमध्ये मानगावचा ज्यावेळेला त्याचा संघ खेळत असतो, एक स्वतः कर्णधार देखील असतो आणि संघाचा मोठा आधारस्तंभ मानला जातो. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सातत्यानं तो नक्कीच साध्याने साकार करत असतो. नो बॉल आहे.
इथे फ्रीडचा चेंडू असेल, नो बॉल आपण पाहतोय. फ्री हिट आहे म्हणजे बॅटर्सला ऑपॉर्च्युनिटी आहे, अन्सारला की मोठे स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. 77 धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे, संघर्ष करावा लागेल. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. आता इथे मात्र फ्री हिट मात्र कायम राहील, एक्स्ट्रा धाव मात्र खर्च केली जाते. धाव संख्या 17 बोलले तो खतरा लागू शकत नाही तुम्हाला, कारण का तुमच्याकडे फ्री हिट आहे. हो, इथे भिरकवण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, तिथे स्विंग झालाय, अतिरिक्त उसाळ देखील त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्राप्त झाली आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत अतिशय वेगानं 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. चांगलं या ठिकाणी क्रिकेट साध्याने साकार केलं जात आहे. एकंदरीत शुभम जाधव ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतोय. असं या ठिकाणी एक मोठी अनाउन्समेंट करतोय. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा जी यशस्वी होते, एवढं जे जबरदस्त आपण आयोजन संयोजन पाहतोय त्याच्या पाठीमागे अनेकांचं सहकार्य आहे. परंतु असे मान्यवर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी मान्य प्रदीप आत्माराम राणे साहेब यांच्याकडून तब्बल 30,000 रुपयाची देणगी आले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. लेडीज अँड जेंटलमॅन, 30,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन मान्य प्रदीप आत्माराम राणे साहेब यांच्याकडून प्राप्त झाले. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. ओ टू सनी. नक्कीच सर, जे का गावचे सरपंच आहेत प्रदीपजी राणे यांना मी अनेक स्पर्धेसाठी जातो, त्या स्पर्धेसाठी सर मला भेटतच असतात आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यासोबत माझी भेट झाली आहे. आज या खरंच या मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेनं दिमाखात प्रवेश केलाय. चांगलं क्रिकेट, सुंदर नियोजन, सुंदर आयोजन आपण या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, हे मॅनेजमेंट कमिटी ज्या वेळेला हे जो संघ आहे, आपण गरीब नवाज बुरुंडीचा संघ बघतोय, त्या संपूर्ण संघ या ठिकाणी सुंदर असा मॅनेजमेंट केलेला आहे आणि अनेक रसिक प्रेक्षक या नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. पण तो पांडूच्या पाठमधून येतो एक सुमधुर स्ट्रोक, षटकार. ट्वेंटी एट 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं, 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. सर पाठला केला चाललेला आहे, इथे मात्र होऊ शकतील, संघर्ष केला तर नक्कीच या धावा होतील. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे 2 खेळाडू मात्र बाद तर झालेत, परंतु इथे आपण पाहायला गेलं जो अन्सार आणि पांडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर चढते. राऊंड द विकेट पुन्हा एकदा शुभम तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनच्या डिलिव्हरी ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर, इथे व्हाईट बॉल टाकतोय. एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. कदाचित या चुका अपयशाचं कारण बनू शकतील. कधीच कोणत्या खेळाडूला कमजोर समजू नका, कारण 5 रुपयाचा पेन 5 करोड रुपयाचा चेक लिहून टाकत असतो. जिथे शुभम एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू. इथे पुन्हा एकदा पंचांना एक्सरसाइज करायला मिळते. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. जिथे आपण पाहायला गेलं हा तर मिडियम पेसर नाही, अगदी वेगाने चेंडू टाकत असतो. शुभमला बघतोय इथे तो इंजर्ड होता, पण तो त्याने काय केलं की इथे गोलंदाजीसाठी तो षटक क्रमांक 2 साठी आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. जिथे धाव संख्या आपण पाहतोय तर 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. थैंक यू वेरी मच टीजे. धन्यवाद टीजे. 18 गेंदे, 46 रनों की आवश्यकता. मुकाबले को जीता जा सकता है. हर एक ओवर में 15 रनों की आवश्यकता होगी. अगर इसी औसत के साथ वो खेलते हैं तो जरूर रन बन सकते हैं. वो शुभम जादव की बल्लेबाजी को याद कीजिए जो उन्होंने पिछले मैच में हमारे सामने पेश की थी. अगर उसी के अंदाज में यहाँ पर उन्हीं के खिलाफ बल्लेबाजी करते हैं तो यकीन मानिए दोस्तों, दरिया सागर की टीम वो जीत की दहलीज की तरफ आगे जा सकते हैं. किसी ना किसी एक खिलाड़ी को इस मुकाबले के अंदर वो शुभम जादव बनने की आवश्यकता होगी. लेकिन क्या पांडु वो करामत कर पाएंगे? अगर पांडु को लगता है कि हर कोई हमें नमस्कार करे तो उसके पहले वो चमत्कार आपको दिखलाने की आवश्यकता होगी. इस समय वो गेंदबाजी मार पर गेंदबाज तैयार है. सूरज टेम्बे तैयार होते हैं. वही सूरज है जिन्होंने आखिरी ओवर की आखिरी 2 गेंदे वो सीधा सीमा रेखा के बाहर भेजी थी. लाजवाब बल्लेबाजी के साथ यहाँ पर फिर एक मर्तबा वो खूबसूरत गेंदबाजी क्या सूरज टेम्बे के द्वारा देखने को मिलेगी. हीरो बनने का मौका सूरज के पास. यहाँ पर तेज तर्रार गति के साथ जाती हुई गेंद लेग स्टंप को मिस करते हुए
अंपायर का वाइड का इशारा, यानी कि अतिरिक्त रन मिलेगा। अतिरिक्त रन के साथ यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 32-32 रन इस समय 2 विकेट के नुकसान पर। देखा जाए या तो पांडु 11 रन पर खेलते हुए 6 गेंदों पर, तो दूसरी तरफ मात्र अंसार 3 गेंदों पर 3 रन बनाकर खेल रहे हैं। पांडु को बड़े बड़े स्ट्रोक खेलने की आवश्यकता, अब जाकर यहां पर गेंद चेंज करने की आवश्यकता होगी पांडु को। टॉप गियर पर गाड़ी चलाने की जरूरत। इस समय जोड़ों में डालने का प्रयास किया था, शायद यहां पर बैक टू बॉलर खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज स्वयं आकर वो गेंद को उठाते और सीधा गेंदबाजी मार्ग पर जाते। उसके पहले समय था दोनों भी बल्लेबाजों के पास वो सिंगल रन मुकम्मल करने का। सिंगल के साथ ही साथ रन संख्या धीमी गति के साथ आगे बढ़ते हुए, जैसे सिंगल आया उसके बाद जीत का फासला और हार का फासला यहां पर दोनों भी टीम के लिए, जीतने वाली टीम के लिए जीत का फासला थोड़ा सा कम और हारती हुई टीम के लिए यहां पर शायद वो सिंगल रन ढेर सारे सवाल खड़ा करता हुआ। फिलहाल यहां पर सूरज टेम्बे अब दोबारा तैयार होते हुए इसी ओवर में और द विकेट गेंदबाजी करते हुए अभी तक सफल गेंदबाजी उन्हीं के द्वारा देखने को मिली। इस समय हो सीधा विकेटों पर और एक विकेट मिलेगी, अंसार जाएगा सीधा बैक टू पेविलियन। थैंक यू वेरी मच। यहां पर वो शानदार गेंदबाजी का परिचय देते हुए फिर एक मरतबा सूरज ढलते हुए सूरज को वो मद्देनजर रखते हुए जिस तरह से वो गेंदबाजी इस समय कर रहे हैं वो वाकई कमाल की गेंदबाजी। और द विकेट इस समय हवा में लहराती हुई गेंद और विकेट कीपर गेंद के नीचे और एक सफलता। लगातार 2 गेंदों पर 2 विकेट और इस समय हैट्रिक के बिल्कुल करीब जाकर गेंदबाज। क्या इस समय और एक हैट्रिक देखने को मिलेगी इस प्रतियोगिता में? सूरज टेम्बे आज के दिन यहां पर पहली मर्तबा हैट्रिक के बिल्कुल करीब जाते हुए, विकेट कीपर इस समय बिल्कुल विकेटों से चिपके हुए। अगर बल्लेबाज आगे जाकर खेलने का प्रयास करेगा, बीट हो जाएंगे तो यकीनन खामियाजा भुगतना पड़ेगा। और इसी के साथ शानदार स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद, हैट्रिक का मौका है लेकिन गेंद सीधा सर के ऊपर से। थैंक यू वेरी मच। अभी भी 2 गेंदें शायद यहां पर शेष होगी, 4 गेंदें हो चुकी है। 5 झाले के 4 बॉल में यहां पर जो गेंद को सीधा, जिस तरह से महेंद्र सिंह धोनी बल्लेबाजी करते थे गेंद शायद गुम हो जाती थी, वो सीधा स्टेडियम के बाहर खेलते थे। शायद उन्हीं की याद दिलाते यहां पर बल्लेबाज क्या शानदार स्ट्रोक खेलते हुए नजर आ रहे थे। इसके पहले लगातार 2 गेंदों पर 2 विकेट चटकाए थे, लेकिन उसके बाद अगली गेंद के ऊपर वो गेंद सीमा रेखा के बाहर जाते हुए। अगर आप शेर हो तो हम भी सवा शेर, ये बताने का बिल्कुल सही प्रयास। इस समय हो सीधा गेंद विकेटों पर, इस ओवर में यह तीसरी सफलता। अब नए बल्लेबाज इस समय वो धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए,
काफी तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ती हुई फील्डिंग करने वाली टीम नाइट राइडर्स की टीम इस समय इस प्रतियोगिता के चैंपियन बनने के बिल्कुल दहलीज पर देखने को मिलते हुए। तो शायद यहां पर एक एक विकेट गंवाने के बाद दरिया सागर की टीम और एक विकेट गंवाती हुई बारह गेंदे 38 रनों की आवश्यकता। इस समय मुकाबले को जीतने के लिए सनी काफी बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ, यानी कि प्रति ओवर 19 रनों की आवश्यकता होगी, क्योंकि 12 गेंदे 38 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर पांडु नजर आते हुए, अगर पांडु यहां पर दे दनादन बल्लेबाजी हमारे सामने पेश करते हैं तो शायद वो फिर एक मर्तबा उम्मीदें जाग उठेगी, लेकिन उसके लिए पांडु को यहां पर चलना पड़ेगा सनी। 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे, जिथे पांडू सारखं वादळ मोठमोठे स्ट्रोक खेळेल का बघावं लागेल। बॉलरचं नाव सांगायचंय, कैफ गोलंदाजीसाठी आलाय, षटक क्रमांक 14 तो टाकण्यासाठी तयार आहे, जिथे पांडूला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील। 38 धावांची आवश्यकता, 19 प्रत्येक षटकामध्ये, या 19च्या सरासरीने धावसंख्या काढावी लागेल। अगदी आपण पाहिलं खूप अशा मोजक्या पावलांचा रनअप नाहीये, तर शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी तिथे आपण बघतोय आणि नक्कीच या ठिकाणी डॉट बॉल आलाय, पहिलाच चेंडू चांगल्या टप्प्यावरती, इथे तिखट बाउन्सर सरप्राईज डिलिव्हरी आपण बघतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा जर गोलंदाजला बघितलं, चांगली गोलंदाजी कैफच्या माध्यमातून टाकू, हो मॅचच्या रनर मध्ये आलाय, मॅसिव्ह स्ट्रोक, याचा मॅक्सिमम षटकार। जर पाहिलं गेलं तर पांडू इथे मात्र एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, एक डॉट बॉल आला, पांडूला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल। इथे जी गाडी आहे टॉप गिअर मध्ये, हातामध्ये स्टेरिंग पकडा, टॉप गिअर टाका आणि आपली गाडी आहे त्या ठिकाणी आपण पाहायला गेली तर नक्कीच अतिशय वेगानं चालवावी लागेल एक षटकाराला। इथे 32 धावांची आवश्यकता अजून देखील आहे। हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक घुटनात एक तमाशा देख, यस या ठिकाणी आपण पाहतोय क्लास क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल टिपलाय, खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झालाय। क्रमांक 8 आणि क्रमांक 9 चे खेळाडू खेळ सादर करताना बघतोय, जिथे तेजसला आपण बघितलं शेवटचं षटक टाकलं तेजसनं, जिथे 18 धावा खर्च केले होता, महागडे षटक ठरलं होतं। इथे एक षटकार आल्यानंतरला प्रयत्न पांडूचा चांगला होता, त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। फ्लाइंग जट झाला थोड्या वेळेसाठी आणि चेंडूला टिपलं आणि तिथे खेळाडूला बाद केलाय। पांडूची पारी संपुष्टात, जिथे तेजस हवाई यात्रेवरती अगदी समोरच्या दिशेनं खेळायला चेंडूला एक धाव कंप्लीट तर केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतोय, यशस्वीरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते। 47 धावा फलकावरती जोडल्या गेल्या, तर जिंकण्यासाठी अजून 30 धावांची आवश्यकता आहे। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता।
8 चेंडू 30 धावांची गरज असताना इथे ते ओहो या वेळेला क्लास गोलंदाजी आहे, उच्च दर्जाचा चेंडू आपण बघितला. बॅटर्स इथे मात्र आश्चर्यचकित झाला. धनवटीचे काय गोलंदाजी चालले. बॅटर्सला जो तेजस होता त्याला नक्कीच हक्कबक्क करून ठेवलं होतं. नवीन बॅटर्स आहे. क्रमांक 9 आणि क्रमांक 10 चे खेळाडू इथे खेळताना दिसत आहेत. अजून एक षटक देखील बाकी आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. स्लोवर वनचा आडव्या बॅटनं फिरवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. आणि आता या पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. षटक क्रमांक 4 देखील खेळ संपलेला आहे. 49 धावा दाफलकोती जोडल्या गेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपताच 49 धावा दाफलकोती जोडल्या गेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता. सनी कहीं ना कहीं किसी बल्लेबाज को वो रिंकू सिंह बनने की आवश्यकता होगी. वो रिंकू सिंह के अंदाज में बल्लेबाजी करेंगे तो शायद मुकाबला जीतेंगे. लेकिन इस समय हो ये शानदार थ्रो, गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा की तरफ. क्या 4 मिलेंगे? यहां पर अंपायर का क्या इशारा आएगा? गेंद जाती हुई अभी भी यहाँ पर 24 रनों की आवश्यकता. 5 गेंदे मात्र शेष है. अगली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे तो कहानी में दोबारा ट्वीट देखने को मिलेगा. इसी के साथ यहां पर सीधा बल्ले के साथ खेलना चाहते थे. पीछे खिलाड़ी मौजूद है. पहला रन काफी तेजी के साथ भागते हुए क्या दूसरा भी मुकम्मल करेंगे? जब तक गेंद सीधा उस शुभम के हाथों में आती उसके पहले बड़े 2 रन बड़े इत्मीनान के साथ मुकम्मल करते हुए दोनों भी बल्लेबाज. अच्छी खासी रनिंग बिटवीन विकेट दोनों भी खिलाड़ियों के बीच में देखने को मिलती हुई और रन संख्या यहां से आगे बढ़ती हुई 55 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. मुकाबले को जीतने के लिए 77 रनों की आवश्यकता थी. क्या शानदार वो बल्लेबाजी हमने देखी थी नाइट राइडर्स के द्वारा. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, थोड़े से बैकफुट पर जाते हुए गेंद को ऑफसाइड की तरफ ड्राइव करना चाहते थे. बीट होते हुए बल्लेबाज, ये बिंदी गेंद आती हुई बिंदी गेंद के साथ यहां पर कॉन्फिडेंस बढ़ता हुआ गेंदबाज का. और अब धीरे धीरे नहीं बल्कि तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ती हुई ये नाइट राइडर्स की टीम. पिछले यहां पर 4 दिनों से हम ये प्रतियोगिता देख रहे हैं. आज का ये 5वां दिन ग्रैंड फिनाले का मुकाबला बिल्कुल अंतिम पड़ाव में देखने को मिलता हुआ. फुल टॉस डिलीवरी लेग स्टंप के बाहर जाते हुए वाइड का इशारा और साथ ही साथ गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर. आखिरी 3 गेंदे 17 रनों की आवश्यकता. अगर वो रुचित पाटिल होते, अगर वो पांडु होता, गौरव पाटिल होते तो कहीं ना कहीं यह परिस्थिति जरूर बदल सकती थी. लेकिन हार्ड लक यहाँ पर अभी भी क्रिकेट का खेल है. अनिश्चितताओं से भरा हुआ होता है. किसी को कम समझने की गलती हम नहीं करेंगे. यहां पर ये गेंद ऑफ स्टंप के बाहर. अब तकरीबन जीत को सुनिश्चित करती हुई नाइट राइडर्स की टीम दोस्तों. 2 गेंदे और मात्र 17 रनों की आवश्यकता. लग रहा था कि रुचित पाटिल अब बल्ले के जरिए वो कमाल दिखाएंगे. लेकिन जिस तरह से वो गेंदबाजी हमने देखी थी, गौरव पाटिल को पहली ओवर की पहली गेंद पर वो सीधा बैक टू पैवेलियन भेजा था. शायद उसके बाद वो निराशा, वो मायूसी लगातार देखने को मिली थी. इस ओवर की शायद अगली गेंद और इसी के साथ आगे जाकर खेलने का प्रयास और सिंगल मिलेगा और इसी के साथ इस मुकाबले को जीता है. एक गेंद अभी भी बाकी है. एक गेंद बाकी है दोस्त. आखिरी गेंद बाकी है. लेकिन वो नन्हे मुन्ने राई, ये हमारी जो पीढ़ी है अगली, ये हमारे जो बुरुंडी के जो भविष्य है, यह भविष्य हर्ष उल्लास के साथ मैदान में काफी तेजी के साथ आने का प्रयास करेंगे. आखिरी गेंद जो डिसाइड करेगी
कि इस प्रतियोगिता का अंतिम विजेता कौन होगा और नाइट राइडर्स की टीम बिल्कुल इस मुकाबले को जीतती हुई नजर आएगी। कॉन्ग्रेचुलेशंस यहाँ पर नाइट राइडर्स की टीम अंतिम मुकाबले को जीता कर इस समय पराजित किया दरिया सागर की टीम, हीरो बने सही मायने में। शुभम जादव की वो शानदार बल्लेबाजी, ये देखिए पटाखों की आतिशबाजी। सूरज टेम्बे ने आज कमाल दिखलाया, गेंद और बल्ले के साथ साथ